बात होनी है? मुझे इसके बारे में कुछ मालूम नहीं। आपको कॉल आया था एक? नहीं, किसी का नहीं है, शिंदे साहब का भी नहीं है और कोई मुझे कांटेक्ट किया नहीं। लेकिन यदि शिंदे साहब की तरफ से कोई अपील आती है तो क्या आप वहां जाना पसंद करेंगे? नहीं, मुझे ऐसा लगता है कि वो कुछ अपील मेरे लिए नहीं करेंगे, क्योंकि आगे करना होता है तो इसके पहले कर चुके होते, लेकिन मेरे से किसी की बात हुई नहीं है। मैं आदरणीय उद्धव जी के साथ हूँ, रहूँगा और रहने वाला। 2 दिन पहले जो है उद्धव जी ने आपातकालीन बैठक बुलाई थी। कुछ लोग पहुंचे, कुछ नहीं पहुंचे। उसी दिन ये साफ हो गया था कि कुछ लोग संपर्क में हैं। उद्धव जी ने उस बैठक में बोला क्या था? नहीं, कुछ नहीं। वैसे तो 4 फिजिकली वो बैठक में थे और 5 लोगों ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारा उद्धव जी से बात की थी। एक सवाल ये भी है ना सर कि क्या ये जो सांसद जो टूट करके जाने की जिनकी चर्चा भी हो रही है, ये इनके पास इनफ नंबर्स हैं? क्योंकि अभी अरविंद सावंत जी जो हैं वो विप भी उन्होंने जारी कर दिया है, पार्टी की बैठक भी बुलाई है, तो आप उसमें भी शामिल होंगे, तो क्या मुझे कुछ मालूम नहीं अभी तक। मैं अभी आप देख रहे हैं कि आप मेरे से बात कर रहे हैं, तो आप ट्रेन में ही कर रहे हैं। मैं अभी तक ट्रेन से उतरा भी नहीं हूँ। हाँ। अभी मुझे क्या मालूम है, नेटवर्क तो नहीं है ट्रेन में। इसकी गारंटी आप दे रहे हैं कि आप एकनाथ शिंदे के साथ नहीं जाएंगे? मैं पहले बहुत बार कह चुका हूँ कि मैं पहले दिन से उद्धव जी के साथ हूँ, कल भी रहूँगा, बस। तो एकनाथ शिंदे जी ने संपर्क नहीं किया आपसे? मेरे से संपर्क किसी का नहीं हुआ है। अच्छा, बाकी सारे लोग तो के ऊपर क्लेम है कि उनका संपर्क हुआ, आपको क्यों छोड़ दिया उन्होंने? अभी मुझे क्या मालूम, उनको पूछना चाहिए। आप उनसे जाके पूछ लो अगर ना। कॉल आएगा तो आप जाएंगे, बात करेंगे? नहीं, बात करने की अभी ये हालत में बात करने की क्या जरूरत है? अभी मैं तो साहब के साथ हूँ, तो मैं उनके साथ रहूंगा। संजय राउत क्लेम कर रहे हैं 15 करोड़ जो है वो ऑफर किए गए। आपको कितने करोड़ का ऑफर आया था? मैं आपको वही बोल रहा हूँ कि मेरे से कोई से ये बात ही नहीं हुई, तो 15 करोड़ कहाँ गए उधर? हाँ। मेरे से बात ही नहीं हुई है। जो लोग छोड़ करके जाने की इच्छा रख रहे हैं या जाने वाले हैं, उनके लिए आपका क्या मैसेज है? मैं इतना बड़ा आदमी नहीं हूँ। उद्धव जी उनसे बात करेंगे, अगर कुछ कहना है तो वो कहेंगे, मैं क्या करूँ? क्या पार्टी में नाराजगी थी? नहीं, मैं तो नाराज नहीं हूँ। मैं तो अभी यहाँ हूँ और उनके साथ ही रहूंगा। सर थोडक्यात मराठी करूया. सर तुम्ही इथं आला आहात, मुंबईवरनं नाशिकवरनं दिल्ली आला आहात. काय उद्देश आहे? म्हटलं जात आहे की जे 7 संसद आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणार आहेत. त्या मागे काय तुमचं, तुम्ही कशा पाहतात हे, आणि तुम्हीही जाणार आहात का? मी तुम्हाला मागे सांगितलं, मी सर्वांना सांगितलं की इंडस्ट्रीज कमिटीची मीटिंग आज आहे 3 वाजता. मी त्या मीटिंगसाठी आलो आहे आणि मी कुठेही जाणार नाही आहे. मी उद्धव साहेबांबरोबर आहे. उद्धवजींनी काय मेसेज दिलेलं तुम्हाला, किंवा त्या दिवशी जी 2 दिवस आधी जी मीटिंग ठरलेली त्या बैठकीत काय ठरलेलं? काय ठरलं नाही. सगळे बरोबर आहोत आणि बरोबर राहू, असं एवढंच बोलणं झालं. बाकी आता सगळ्यांनी ही आम्ही दिलेली की आम्ही तुमच्या सोबत आहोत. तरी जर आज 5-6 सांसद जातील किंवा 7 जातील असं म्हटलं जात आहेत, तर काय कारण असू शकतात? आता त्यांना तुम्ही विचारा ना, मला काय विचारता? मी जात नाही तर तुम्ही मला काय विचारता? एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला संपर्क केला का? का तुम्हाला असं वाटतं का नाही केलं असेल? काय मला कारण माहित सगळे नाही म्हणतात आम्हाला केलं, किंवा सगळ्यांचा दावा आहे, किंवा संजय राऊत म्हणतात की 15 कोटी यांचा ऑफरही होता, तर तुम्हाला अशी ऑफर दिलेली गेलेली की नाही? नाही, माझ्याशी संपर्कच झाला नाही तर मला ऑफर कोण देईल? उद्याच्याला तुम्ही पण जाऊ शकतात का? मी सांगितलं, मी क्लिअर सांगितलंय की मी पक्ष सोडणार नाही. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे, राहील, राहणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही ओम बिर्ला यांना भेटायला जाणार नाही? माझं काही कारणच नाही ओमजींना भेटायला. ओमजी जेव्हा अधिवेशन चालू असेल, काही काम असेल तर भेटेल. अरविंद सावंत यांनी विप पण इश्यू केलेला. मी आपल्याला याआधी सांगितलंय की मी ट्रेन मधून आलोय, नेटवर्क नसल्यामुळे मी व्हीप पाहिलेला नाही. मी फक्त फोन कॉल घेतलेले, ते तुमचेच घेतलेले, बाकी कोणी फोन केले नाही मला. आणि जे वार्ताहर किंवा पत्रकार आहेत त्यांनी फोन केले, त्यांच्याशीच मी बोललोय, बाकी कोणाशी मी बोललेलो नाही. जे जात आहेत त्यांना काय मेसेज आहे? मी तेवढा मोठा नाहीये मी कोणाला मेसेज द्यायचा. मी माझ्यापुरतं बोलू शकतो. त्यांच्याशी बोलायचं असेल तर त्यांच्या लेवलची जे माणसं आहेत ते त्यांच्याशी बोलतील. मी नाही बोलू शकणार. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी त्या कार्यकर्त्याच्या रूपात मी इथं आलेलो आहे. तुम्हाला ऑफर नव्हतं का? मला नव्हतं ऑफर. थँक्यू.